नमस्कार मित्रमंडळींनो, प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी आणि घरकुलाची वाट पाहणाऱ्या नागरिकांसाठी आता 18 ऑगस्ट 2026 पर्यंतच्या काही महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहेत. ओके, प्रधानमंत्री आवास योजनेबद्दलच्या. आता या अपडेटमध्ये आपण शहरी घरकुल, ग्रामीण घरकुल, नवीन लाभार्थी, मंजूर घरे, अपूर्ण घरे आणि महाराष्ट्रातील विशेष निर्णय यांबाबत महत्त्वाची माहिती जी आलेली आहे लेटेस्ट ती बघणार आहोत. ओके, आता एक एक करून बघून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा जी अपडेट आहे ती बारामतीमधली आहे. ओके, तर आता PMAY अर्बन 2.0च्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये बारामती नगर परिषदेने पुणे मंडलात प्रथम क्रमांक आता मिळवलेला आहे. बारामतीमध्ये आतापर्यंत 395 घरांना प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजेच की या घरांच्या बांधकामासाठी आता शासनाकडून मंजुरीची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करण्यात आलेली आहे. आणि याशिवाय स्नॅप पोर्टलच्या माध्यमातून आत्तापर्यंत तब्बल 3,88,00,000चे अनुदान जे आहे ते वितरित सुद्धा करण्यात आलेले आहे. पहिल्या टप्प्यात 208 लाभार्थींना तर दुसऱ्या टप्प्यामध्ये 180 लाभार्थींना प्रत्येकी 1,00,000चे सहाय्य यामध्ये देण्यात आलेले आहे. याशिवाय 28 जुलै 2026 रोजी आणखी 28 घरांचा नवीन प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आलेला आहे. ओके, आता जी दुसरी अपडेट आहे ती धाराशिव जिल्ह्यामधली आहे. ओके, आता 2024मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये धाराशिव जिल्ह्यात 1,08,232 कुटुंबांची नोंद जी आहे ती करण्यात आलेली होती. आणि यापैकी 67,760 कुटुंबांना प्रत्यक्ष घरकुलाचा जो लाभ आहे तो मिळणार आहे. यामध्ये विशेष म्हणजे 784 भूमिहीन कुटुंबे जी आहेत ती देखील पात्र ठरलेली आहेत. ज्या पात्र कुटुंबाचे नाव यादीमध्ये आलेले नाही आहे अशा कुटुंबांनाही नियमानुसार पुढील प्रक्रियेत योजनेमध्ये समाविष्ट होण्याची संधी उपलब्ध होणार आहे. ओके, तसे आता देशातील आपण इतर शहरी अपडेट्स पण बघून घेऊयात. ओके, आता राजस्थानमधली जर आपण कंडिशन बघितली तर राजस्थानमध्ये PMAY अर्बन 2.0 अंतर्गत 6,139 नवीन BLC घरांना मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि या घरांसाठी तब्बल 153,47,00,000चे आर्थिक सहाय्य मंजूर झालेले आहे. आणि यापैकी 61 कोटींचा पहिला हप्ता सुद्धा तिथे देण्यात आलेला आहे. तसेच केरळमध्ये जरी आपण बघितली प्रगती तर केरळमध्ये PMAY U 2.0 संदर्भात महत्त्वाचे अपडेट आहे. दुसऱ्या टप्प्यात सुमारे 30,000 पात्र लाभार्थींना घरकुलासाठी मदत मिळणार आहे. प्रत्येक लाभार्थ्याला 4 लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य मिळण्याची तरतूद आहे तेथे. आणि यामध्ये केंद्र सरकारचा वाटा 1.5 लाख, राज्य सरकारचा वाटा आणि 1 लाख. ओके, राज्य सरकारचा वाटा जो आहे तो 1 लाख आहे, केंद्र सरकारचा वाटा 1.5 लाख, तर उर्वरित 1.5 लाख स्थानिक संस्था किंवा लाभार्थी यांच्या माध्यमातून उभारले जाणार आहेत. आणि केरळमधील पहिला जो टप्पा आहे तो 30 सप्टेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य असून त्यानंतर दुसरा टप्पा जो आहे तो सुरू होणार आहे. ओके, आता आपण थोडंसं ग्रामीण घरकुलाची अपडेट आहे. ओके, ती बघून घेऊया. तसेच आता देशभरातील 1.5 कोटी घरे जी आहेत ती अजूनही अपूर्ण आहेत. संसदेत सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार देशातील ग्रामीण भागात तब्बल 1,05,00,000 घरांचे बांधकाम जे आहे ते अजूनही अपूर्णच आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सुमारे 23.3 लाख घरे विविध कारणांमुळे अपूर्ण असल्याचे सांगण्यात आलेले आहे. आणि अपूर्ण घरांच्या मागे अनेक कारणे आहेत. यामध्ये लाभार्थ्यांचे स्थलांतर, लाभार्थ्याचा मृत्यू, जमीनविषयक वाद आणि IFMIS प्रणालीतील विलंब यांसारख्या कारणांचा यामध्ये समावेश आहे. तसेच आता अजून एक अपडेट आहे ती म्हणजेच की 3 ऑगस्ट 2026 पर्यंतच्या आकडेवारीनुसार PMAY ग्रामीण अंतर्गत देशभरात 4.18 कोटी घरांचे लक्ष्य यामध्ये ठेवण्यात आलेले आहे. आणि यापैकी 3.91 कोटी घरांना मंजुरी जी आहे ती देण्यात आलेली आहे. तर आत्तापर्यंत 3.12 कोटीची घरे आहेत ती पूर्णसुद्धा झालेली आहेत. सुमारे 79 लाख घरे सध्या बांधकामाधीन आहेत. ओके, म्हणजेच की फक्त 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये 32.47 लाख घरांना मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि याच काळात 26.57 लाख जी घरे आहेत ती पूर्णसुद्धा झालेली आहेत. म्हणजे एकंदरीत एक प्रगती चांगली दिसून येत आहे असं सुद्धा म्हणता येईल. ओके, तसं आता महाराष्ट्रामधील PMAY U 2.0ची मोठी अपडेट आलेली आहे. ती म्हणजेच की आता महाराष्ट्रासाठी PMAY अर्बन 2.0 अंतर्गत 1,60,463 घरांच्या बांधकामाला मंजुरी जी आहे ती देण्यात आलेली आहे. दरम्यान पोर्टलवर 4,21,000पेक्षा जास्त पात्र लाभार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. म्हणजेच की नोंदणी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला लगेच घर मंजूर होते असे नाही आहे. पात्रता तपासणी आणि मंजुरीनंतर जो हा लाभ आहे तो मिळतो. ओके, तसे आता EWS साठी एक अपडेट आहे ती म्हणजेच की महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच की EWS लाभार्थ्यांसाठी आणखीन एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. घरकुल बांधण्यासाठी पात्र EWS लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामुळे घर बांधताना लागणारा खर्च काही प्रमाणात कमी होण्यास सुद्धा मदत होऊ शकणार आहे. तसे आता महाराष्ट्रात
घरांच्या उपलब्धतेबाबत ही डिजिटल व्यवस्था उभारण्याचे काम सध्या सुरू झालेले आहे. म्हाडा, सिडको, MMRDA, SRA आणि BMC यांच्याकडे उपलब्ध असलेल्या गृहसाठीची माहिती एका ठिकाणी आणण्यासाठी महाराष्ट्र हाऊसिंग स्टॉक पोर्टल विकसित केले जात आहे. यामध्ये उपलब्ध घरांची माहिती जी आहे ती एकाच ठिकाणी मिळण्यास आणि गृहवाटप प्रक्रियेत पारदर्शकता वाढण्यास मदत होण्याची सुद्धा यामध्ये अपेक्षा आहे. ओके, आता आपण थोडंसं महाराष्ट्रातील PMAY ग्रामीणची आकडेवारी बघूया. ओके, घरकुलाची, महाराष्ट्रातील ग्रामीण घरकुलाची प्रगती आपण बघून घेऊया. महाराष्ट्रासाठी एकूण 43.80 लाख घरांचे जे लक्ष्य आहे ते असल्याचे सांगण्यात आलेले आहे. यापैकी आत्तापर्यंत 20.77 लाख घरे जी आहे ती पूर्ण झाल्याची आकडेवारी देण्यात आलेली आहे. म्हणजेच की ग्रामीण महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने लाभार्थ्यांची घरकुलाची कामे जी आहे ती पूर्ण झालेली दिसून येत आहे. ओके, आता सर्व महत्त्वाचे आकडे जे आहेत ते आपण बघून घेऊयात. आता PMAY ग्रामीण जे आहे, ओके, देशभर जर आपण बघितलं तर एकूण लक्ष्य 4.18 कोटी घरे, मंजूर घरे 3.91 कोटी, पूर्ण झालेली घरे 3.12 कोटी आणि बांधकामाधीन असलेली 79 लाख. ओके, तसेच PMAY ग्रामीण महाराष्ट्रामधली जर बघितली आपण कंडिशन तर एकूण लक्ष्य जे आहे ते 43.80 लाख घरांचं आहे. पूर्ण झालेली घरे यामध्ये 20.77 लाख इतकी आहेत. तसेच PMAY अर्बन 2.0 महाराष्ट्रामध्ये पोर्टलवरील नोंदणी जी आहे ती 4.21 लाख लाभार्थ्यांची आहे. मंजूर घरे 1,60,463. तसेच धाराशिवमधली जर आपण कंडिशन बघितली तर सर्वेक्षणातील कुटुंबे 1,08,232, प्रत्यक्ष लाभ मिळणारी कुटुंबे 67,760 आणि भूमिहीन पात्र कुटुंबे 784. आणि बारामतीमधली जर कंडिशन बघितली तर मंजूर घरे 395, वितरित अनुदान 3.88 कोटी आणि नवीन प्रस्ताव 28 घरे. ओके, तर मित्रमंडळींनो 18 ऑगस्ट 2026 पर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांमध्ये घरकुल मंजुरी आणि बांधकामाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. आणि महाराष्ट्रामध्ये विशेषतः PMAY 2.0 अंतर्गत 1.60 लाखांहून अधिक घरांना जी आहे मंजुरी, तर ग्रामीण भागात 20.77 लाख घरे जी आहे ती पूर्ण झाल्याची माहिती समोर आलेली आहे. त्याचबरोबर भूमिहीन कुटुंबे, EWS लाभार्थी आणि नवीन पात्र लाभार्थी यांसाठीही विविध पातळ्यांवर सध्या प्रक्रिया सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजेच की नोंदणी केली आहे म्हणजेच की घर मंजूर झालेच असे नाही आहे. पात्रता तपासणी, प्रशासकीय मंजुरी आणि निधी वितरणानंतरच जो प्रत्यक्ष घरकुलाचा जो लाभ आहे तो मिळतो लाभार्थ्यांना. ओके, तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ जर थोडाही माहितीपूर्वक वाटला असेल तर व्हिडिओला कृपया करून लाईक करा. तुम्हाला काही कमेंट करायची असेल तर या व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकता. आणि माझं हे बडी नावाचं चॅनल आहे. ओके, अशाच अपडेटसाठी माझ्या या बडी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.